तर कार्यकर्ते मराठा आंदोलक हे आता हळूहळू आपापल्या गाड्या घेऊन मुंबईच्या दिशेने जायला लागले आहेत। कोर्टामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे। धनंजय दळवी आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। धनंजय, काय सुरू आहे कोर्टात? सतीश माने शिंदे आहेत जरांगे यांचे वकील जरांगे पाटील यांच्याकडून युक्तिवाद करण्यासाठी सगळ्या गाड्या बाहेर पाठवण्यात आलेल्या आहे आणि तसे आदेश सुद्धा जरांगे पाटील यांनी दिलेले आहेत। उपसमितीची बैठक सध्या सुरू असून विजय पाटील हे मनोज जरांगे यांना भेटण्याची शक्यता आहे असं त्यांचं म्हणणं आहे। सगळ्या गाड्या अजून तिथेच आहे। राज्य सरकारची ही भूमिका आहे। राज्य सरकारने असं म्हटलं की अजूनही मुंबईच्या रस्त्यावर ज्या गाड्या आहेत त्या तशाच पाहायला मिळत आहेत। या सगळ्या संदर्भातली सुनावणी जी आहे ती परवा ठेवण्याची सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे जरांगे पाटील यांच्या वकिलाकडून। आणि या सगळ्या संदर्भात उच्च न्यायालयाचं म्हणणं जर आपण पाहिलं तर की उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचं म्हटलेलं आहे की जर तुम्हाला एका दिवसाची परवानगी होती तर तुम्ही इतका वेळ तिथे का थांबला हे महत्त्वाचं आहे। तुम्ही तिथे का थांबला आहात असा कोर्टाने सवाल विचारलेला आपल्याला या सगळ्या संदर्भात पाहायला मिळतं एकंदरीत। आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर जे वकील आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही शांततेत आझाद मैदानात बसलो आहोत आणि शांततापूर्व आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। या आत्तापर्यंत 54 मोर्चे जे आहेत ते शांततेत झाले। या आधी देखील उपोषणं झाली ती सुद्धा शांततेत झाली। मुंबईतलं हे उपोषण जे आहे ते सुद्धा शांततेत सुरू असल्याचं त्यांचं म्हणणं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। या सगळ्या संदर्भातला हा युक्तिवाद सध्या सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि यामध्ये कोर्टाने जे आहे ते म्हणजे आजची परवानगी सुद्धा जे आहे मुंबई पोलिसांनी नाकारले आणि आज जे उपोषण सुरू आहे त्याला परवानगी नाहीये खरं तर। आणि यामध्ये कोर्टाने जे आहे ते सवाल विचारला की तुम्ही कोणत्या अधिकाराने तिथे बसलेला आहात आणि जो आझाद मैदानाचा परिसर आहे याचा अर्थ तो रिकामा करण्याची सगळ्या संदर्भातली ही माहिती कदाचित असावी। त्या संदर्भातली किंवा विचारणा जी आहे ती न्यायालयाने केली असावी। तुम्हाला कोर्टाचे आदेश दिले आहेत अशी कोर्टाची भूमिका आहे। म्हणजे कोर्टाने जे आदेश दिले त्याचं पालन केलं नाही, त्याचं उल्लंघन केलं गेलेलं आहे आणि त्या आदेशाची तुम्ही त्याचं उल्लंघन केलं अशी कोर्टाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते। आज आंदोलकांना केवळ आझाद मैदानात मध्येच परवानगी होते, तिथे आणखी थांबू शकत नाही। ते शहरात इतरत्र कुठेही थांबू शकतात असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहता येईल कारण की आंदोलन ज्या ठिकाणी सुरू आहे, आंदोलन ज्या स्थळी आहे ते आझाद मैदानात जर आपण पाहिलं तर 9-10च्या सुमारास सकाळी परवानगी दिली जाते, ती संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असते आणि 6 वाजेनंतर तिथे कोणालाही आझाद मैदानमध्ये आंदोलनाला किंवा त्या मैदानात थांबता येत नाही। मात्र तरी देखील गेल्या 5 दिवसांपासून हे उपोषण त्या ठिकाणी सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय की तिथे आझाद मैदानात तुम्ही थांबू शकत नाही, आणखी काही काळ जो आहे तो थांबू शकत नाही। तुम्ही सतत नियमांचं उल्लंघन करत नाही असं सुद्धा या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उद्यापर्यंतची वेळेची मागणी केलेली आहे। ही सुनावणी सध्या सुरू आहे आणि या सगळ्या संदर्भात आणखी काही वेळ जो आहे तो त्यांच्या वकिलाने सतीश माने शिंदे यांनी मागितलेला आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्या संदर्भात आणखी आम्हाला वेळ हवा आहे असं त्यांचं म्हणणं आपल्याला पाहायला मिळते। उद्यापर्यंतची वेळ मागितली, आधी जास्त वेळ मागितली होती, मात्र आता उद्यापर्यंतची वेळ जी आहे ती मागण्यात आलेली आहे। मात्र उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे की तुम्ही सतत जे नियम आहेत त्या नियमांचं उल्लंघन करतायत असं या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे। अनेक आंदोलनकर्ते पहिल्यांदा मुंबईत आलेले आहेत। सतीश माने शिंदे यांनी उच्च न्यायालयात ही माहिती दिलेली आहे की अनेक ज्या काही चित्रफित जे काही पुरावे काल या याचिकाकर्त्यांकडून दाखल करण्यात आले होते की कशा पद्धतीने मुंबईमध्ये हे सगळे आंदोलक वावरत आहेत, त्या सगळ्यावर सतीश माने शिंदे यांचं म्हणणं की अनेक आंदोलनकर्ते जे आहेत ते पहिल्यांदाच मुंबईमध्ये आले। त्यामुळे ही त्यांची ही जी दिसलेली वागणूक आपल्याला पाहायला मिळते। मनोज जरांगे यांच्या आव्हानानंतर ते कार्यकर्ते सुद्धा शांत झालेत आणि त्यांनी ज्या रस्त्यात वाहतूक कोंडी झाली होती, ज्या गाड्या लावल्या होत्या त्या गाड्या सुद्धा
हटवण्यात आल्याचं त्यांनी न्यायालयाला सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. राज्य सरकारकडून घेण्यात आलेलं प्रतिज्ञापत्र जे आहे ते सुद्धा सादर करण्यात आलेलं आहे. आता जे प्रतिज्ञापत्र न्यायालयामध्ये आता सादर झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. यामध्ये सराफ यांचं म्हणणं असं आहे की आम्ही घोषणा केल्या आणि सगळीकडे बॅनर लावलेले होते, LED स्क्रीन लावल्या. आपण जर पाहिलं तर आझाद मैदानच्या बाहेर अनेक बॅनर होते, स्क्रीन जे आहे LED स्क्रीन सुद्धा लावण्यात आली होती. आणि त्यानंतर लोकांची संख्या जी आहे ती सुद्धा कमी झालेली आपल्याला पाहायला मिळाली, कारण की मोठ्या प्रमाणात गर्दी त्या परिसरामध्ये होत होती. आणि जशी जशी म्हणजे काही सूचना ज्या आहेत त्या बॅनरच्या माध्यमातून देण्यात आल्या होत्या त्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. या सगळ्या काही भागात अजूनही मोठ्या प्रमाणात वाहनं असल्याचं पाहायला मिळतं. खरं तर हा जो उल्लेख केला हा फार महत्त्वाचा आहे. काही भागात म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की जिथे आझाद मैदान आहे त्याच्या मागचा रस्ता आणि समोरचा रस्ता म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा रस्ता आणि त्याच्या मागे असलेला जो रस्ता आहे जो चर्चगेटवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने येतो, हा रस्त्यावर सुद्धा ज्या गाड्या होत्या आंदोलकांच्या त्या पार्किंग करण्यात आल्या होत्या. तिथे सुद्धा आंदोलक होते, त्यामुळे आता त्या रस्त्यावरच्या गाड्या सुद्धा हटवण्यात आल्या. काही प्रमाणात तिथे गाड्या आहेत असं सुद्धा या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे. काही लोक ऐकत आहेत तर काही लोक अजिबात ऐकत नाहीत, हे सुद्धा महत्त्वाचं या ठिकाणी सांगण्यात आलं. काल रात्रीपासून पोलीस रस्त्यावर असून आम्ही आंदोलकर्त्यांना विनंती करत आहोत. जरांगे पाटील यांना नोटीस देण्यात आली असून आम्ही त्यांना जागा खाली करायला सांगितलेलं आहे असं सुद्धा सराफांचं म्हणणं आहे. की जसं आपण पाहिलं की या सगळ्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांना आणि त्यांचे जे काही समितीचे पदाधिकारी होते त्यांना नोटीस ही बजावण्यात आली होती मुंबई पोलिसांकडून. आणि त्या नोटीसमध्ये कायद्याचं उल्लंघन केलं, नियमांचं उल्लंघन केलं असं म्हणण्यात आलं होतं. आणि त्यामध्ये 11 गोष्टी ज्या आहेत त्या नमूद केल्या होत्या या सगळ्यामध्ये. आणि कोणत्या कोणत्या नियमांचं तुम्ही उल्लंघन केलं हे स्पष्ट त्या नोटीसमध्ये होतं. त्या नोटीसची कॉपी जी आहे ती पोलीस अधिकारी जे आहेत ते आंदोलनस्थळी घेऊन आले आणि त्यांनी त्यानंतर त्यांचे जे समन्वयक आहे ज्या समन्वयकांची नावं त्यामध्ये होती त्या समन्वयकांना ती नोटीस बजावली. आणि त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर ती नोटीस त्यांना बजावल्यानंतर मनोज जरांगे यांना सुद्धा ती नोटीस दिली. यावर जर आपण पाहिलं तर समन्वयकांनी ती नोटीस मंजूर केली, त्याच्यावर सह्या केल्या, मात्र ती नोटीस मनोज जरांगेंनी स्वीकारली नाही. त्यांनी त्यांच्यावर त्या नोटीसवर कोणतीही सही केलेली पाहायला मिळाली नाही. मात्र या सगळ्यामध्ये आता थोड्या वेळापूर्वी जी सुनावणी झाली त्यामध्ये सुद्धा न्यायालयाने एक महत्त्वाची गोष्ट नमूद केली होती की तुम्हाला 1.5 ते 2 तासाचा वेळ दिला जातो. यामध्ये मुंबईमधल्या या सगळ्या वाहतूक कोंडी ही संपली पाहिजे. 3 वाजेपर्यंतचा वेळ होता. त्यामुळे आता मुंबईच्या रस्त्यावर सुद्धा आपण दुसऱ्या दृश्यांमध्ये पाहत असू की मुंबईचे अनेक रस्ते जे आहेत ते सुद्धा आता रिकामे करायला सुरुवात झालेली आहे. पोलीस जे आहेत त्या आंदोलकांना तिथून हटवतात, कारण की आझाद मैदानची कॅपॅसिटी जी आहे ती 5,000च्या जवळपास आहे आणि 5,000ची परवानगी जी आहे ती देण्यात आली होती. मात्र त्यापेक्षा अधिक जे आहेत आंदोलक हे मुंबईमध्ये दाखल झाले आणि आणखी काही आंदोलक मुंबईमध्ये दाखल झाले. आता या सगळ्यामध्ये कोर्टात अजूनही हा सगळा युक्तिवाद सुरू असलेला पाहायला मिळतो. अपडेट आलेली आहे काही गोष्टी आपल्याला समजून घ्यायला लागतील, कारण यापूर्वी जो आदेश कोर्टाने आज दिवसात अर्लियर जो दिलेला होता त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की आता हे आंदोलन थांबवा आणि ही जागा सोडा असे काहीसे आदेश त्यांनी दिलेले होते. आणि हे आझाद मैदानासाठी सुद्धा लागू होते, कारण जसं तू सांगितलंस पोलिसांची परवानगी आजही नाहीये, गेले 2 दिवस सुद्धा नव्हती. आता जे कोर्ट म्हणतंय की तुम्हाला हे बिना परवानगी तुमचं हे आंदोलन सुरू आहे आणि त्यावर जरांगेंचे वकील जे विचारतायत की आम्हाला उद्यापर्यंत परवानगी द्या, तर ही परवानगी ते कशासाठी मागतायत? त्यांना आंदोलन उद्यापर्यंत सुरू ठेवायचंय की त्यांचा एक्झिट प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी त्यांना ही उद्यापर्यंतची वेळ हवी आहे? त्यांनी कोर्टात काही स्पष्ट केलंय का? अद्याप या सगळ्या संदर्भातली माहिती जी आहे ती अजून कोर्टात युक्तिवाद सुरू आहे. पण सध्याची जी अपडेट आहे ती सांगतो आणि त्यानंतर पुन्हा या मुद्द्यावर येतो. कोर्टाचा आता सध्या जी अपडेट आहे त्यामध्ये असं आहे की तुम्ही आधीच कोर्टात यायला हवं होतं आणि ही तुमची चूक आहे. कोर्टाने सरकारची खरडपट्टी काढलेली आहे. हे वाक्य महत्त्वाचं आहे, कारण की या सगळ्या संदर्भात जर तुम्ही परवानगी देत नव्हता देत आणि या सगळ्यामध्ये आंदोलकांची संख्या वाढली, या सगळ्या गोष्टी जर होत होत्या तर सरकारने न्यायालयाचा दरवाजा का ठोठावला नाही असा या ठिकाणी न्यायालयाकडून विचारणा करण्यात आलेली. तुम्ही देखील आमच्या आदेशाचं उल्लंघन केलेलं, म्हणजे ज्याप्रमाणे आंदोलकांनी आदेशाचं उल्लंघन केलं त्याप्रमाणे सरकारनेही आदेशाचं उल्लंघन केलं असल्याचं न्यायालयाचं म्हणणं आहे. त्यामुळे 50,000 पेक्षा जास्त लोक होती तोवर तुम्ही काय करत होता असा
सवाल सुद्धा आता उच्च न्यायालयाने विचारलेला आहे की जर एवढी लोक आली, 5,000ची परवानगी होती आणि जर तुम्हाला एवढ्या गाड्या आणि एवढे आंदोलक दिसले तर तुम्ही काय करत होतात, असा सुद्धा सवाल या ठिकाणी विचारलेला आहे. तुम्ही जर 24 तासांची संतुष्ट नव्हतात तर तुम्ही देखील कोर्टात यायला हवं होतं. उच्च न्यायालयाने आंदोलनकर्त्यांच्या वकिलांना सुद्धा बजावलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ही सगळी सध्याची अपडेट होती. यामध्ये कोर्टाने सरकारला सुद्धा खडे बोल सुनावलेले आपल्याला पाहायला मिळतात. मात्र ज्या मुद्द्यावर तुम्ही होतात त्या मुद्द्यावर येतो, कारण की ज्याप्रमाणे परवानगीचा विषय होता, कोर्ट या सगळ्या संदर्भातल्या परवानगी ही 1 दिवसाची होती, त्यानंतर सुद्धा हे उपोषण होतं. खरं तर ज्या सरकारच्या बाजूने किंवा पोलिसांच्या प्रशासनाचं जे म्हणणं आहे, खरं तर आपण प्रशासनाचं म्हणणं म्हणूया, प्रशासनाच्या म्हणण्यानुसार 1 दिवसाची परवानगी होती आणि तिथे तुम्हाला 1च दिवस उपोषण करता येणार होतं. मात्र हे उपोषण आमरण उपोषण झालं आणि हे 5 दिवस सलग चालू राहिलं. दुसरीकडे जरांगे पाटील यांच्या वकिलांचा जो कोर्टात युक्तिवाद आहे त्यामध्ये असं म्हणणं आहे की आम्ही सरकारला किंवा आम्ही प्रशासनाला आधीच सांगितलं होतं, 2 ते 3 महिन्या आधीच अल्टिमेटम दिला होता की 29 तारखेला आम्ही मुंबईमध्ये धडकणार, आम्ही मुंबईत येणार आणि आम्ही आंदोलनाला आमरण उपोषणाला बसणार. मग त्यांनी त्या नियोजन करून तशी परवानगी त्यांनी आम्हाला द्यायला हवी होती. सरकारने या सगळ्या संदर्भातले नियोजन केलं नाही, प्रशासनाने नियोजन केलं नाही आणि यामुळे आमच्या आंदोलनकर्त्यांचे सुद्धा प्रचंड हाल झाले, त्यांना खाण्यापिण्याचे हाल झाले, असं सुद्धा वकिलांचं म्हणणं असलेलं आपल्याला पाहायला मिळालं. या सगळ्या संदर्भात जर आपण पाहिलं तर परवानगी जी आहे ती कोर्टाने तर म्हणजे ज्या प्रोसिजर घडल्या त्या प्रोसिजरनुसार 1 दिवसाची परवानगी ही आंदोलनाला देण्यात आली होती. मात्र त्यानंतर अर्ज जो आहे तो दर दिवशी करण्यासाठी सांगण्यात आलं होतं आणि त्या दृष्टीने दर दिवशी हा अर्ज मुंबई पोलिसांना केला जात होता आणि त्यानुसार परवानगी मिळत होती. मात्र काल जो अर्ज दाखल केला त्याला परवानगी दिली नाही, त्यामुळे आज जे उपोषण सध्या सुरू आहे ते त्याला परवानगी नाही. त्यामुळे कोर्टाचं सुद्धा म्हणणं आहे की आझाद मैदान परिसर हा रिकामा करण्यात यावा, हा रिक्त करण्यात यावा. आता या सगळ्या संदर्भात ज्यावेळेस आपण मनोज जरांगे यांना सुद्धा विचारलं होतं, कारण की नोटिसीमध्ये पण हा उल्लेख आहे, जी पोलिसांनी नोटीस दिली त्यामध्ये पण आझाद मैदान परिसर रिक्त करण्यात यावा असं म्हटलं होतं. त्यावेळेस मनोज जरांगे यांचं म्हणणं होतं की मेलो तरी चालेल, प्राण गेले तरी चालतील, मात्र आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असं त्यांनी त्यावेळेस म्हटलं होतं. आणि त्यामुळे आत्ताचा जो युक्तिवाद सुरू आहे त्या युक्तिवादानंतर नेमकं कशा पद्धतीने जरांगेंची भूमिका काय हे सुद्धा पाहावं लागणार आहे. आता ज्याप्रमाणे वेळ वाढवून मागितली, ही वेळ वाढवून मागितली म्हणजे वकिलांनी एक गोष्ट म्हटली न्यायालयामध्ये, ते म्हणजे या सगळ्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत विखे पाटील ते मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या सगळ्या संदर्भातली वेळ द्यावी, कारण की सरकारी पातळीवर काही गोष्टी सध्या सुरू आहे. जर आमच्या मागण्यांसंदर्भातल्या या सगळ्या गोष्टी जर सरकारच्या दारी जर पूर्ण होत असतील आणि हा मार्ग सुटत असेल तर कदाचित ती वेळ द्यायला हवी, ती चर्चा व्हायला हवी. त्यासाठी कदाचित एका गोष्टीवरती आपण धनंजय एक गोष्टीवरती आपण पिन पॉइंट केलं पाहिजे. कोर्टाने जे ताशेरे ओढलेले आहेत सरकारवरती की तुम्ही आधीच कोर्टात यायला हवं होतं, थोडक्यात अप्रत्यक्षपणे कोर्ट सरकारला जबाबदार धरते की परिस्थिती चिघळण्यासाठी तुम्ही जबाबदार आहात, असा अर्थ काढायचा काय याचा? तुम्ही ऑन करा, मी हे चालू करतो, हॉटस्पॉट चालू. खरं तर ही गोष्ट जर आपण पाहिली तर ज्याप्रमाणे कोर्टाने ताशेरे ओढले अर्थात, कारण की या सगळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक मुंबईकरांना त्रास झाला असं दाखवलं गेलं किंवा या सगळ्या संदर्भातल्या तशा काही चित्रफित सुद्धा गेल्या आणि या सगळ्यामध्ये वाहतूक कोंडी ही सगळ्यात मोठी घडली. खरं तर महत्त्वाचं म्हणजे वाहतूक कोंडी ही मोठ्या प्रमाणात घडली आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी समोर येताना पाहायला मिळाल्या. जर एवढे आंदोलक येणार होते, जर हे प्रशासनाला माहीत होतं तर प्रशासनाने जसं नियोजन करायला पाहिजे होतं. 5,000ची परवानगी असताना जर 40,000च्या जवळपास तिथे आंदोलक मुंबईच्या वेशीवरून आत येतात तर प्रशासन काय करत होतं, हा प्रश्न सुद्धा कोर्टाने उपस्थित केलेला पाहायला मिळाला. आणि जर एवढे आंदोलक आले आणि हजारोंच्या संख्येने जर गाड्या आल्या तर त्याच्या पार्किंगची व्यवस्था का करण्यात आली नाही? जर तुम्हाला माहित होतं की 5,000 जरी आपण एक अंदाज धरला की 5,000 आंदोलक येणार तर 5,000 आंदोलकांच्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था का नाही केली, वाहनतळ का तयार करण्यात आलं नाही, या सगळ्या संदर्भात सुद्धा तिथे युक्तिवाद जो आहे तो झालेला न्यायालयामध्ये पाहायला मिळाला. त्यामुळे या सगळ्यामध्ये कोर्टाने ताशेरे हे सरकारवर सुद्धा ओढलेले आहेत आणि ज्याप्रमाणे न्यायालयाचं म्हणणं आहे की ज्याप्रमाणे आंदोलकांनी उल्लंघन केलं
नियमांचं, त्याचप्रकारे राज्य सरकारनेही नियमांचं उल्लंघन केलेलं आहे. त्यामुळे एका अर्थाने राज्य सरकारला सुद्धा खडेबोल जे आहेत ते न्यायालयाने सुनावलेले या ठिकाणी पाहायला मिळतात. कारण की ज्या पद्धतीने हा सगळ्या गेल्या 5 दिवसात ज्या घडामोडी घडल्या आहेत, म्हणजे एकीकडे अंतरवाली सराटी किंवा महाराष्ट्राच्या खरं तर कानाकोपऱ्यातून हे सगळे मराठा बांधव यायला मुंबईच्या दिशेने सुरुवात झाली. त्यामुळे ते काही अवघ्या एका दिवसात या मुंबईमध्ये पोहोचले नाही, त्यांना काही दिवस लागले मुंबईत पोहोचायला. मग त्यावेळेस प्रशासनाने अपडेट घेतले नाही का, आणि जर घेतले असतील तर मग त्या पद्धतीचं नियोजन का गेलं नाही, असा सुद्धा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय. कारण की या सगळे जे आंदोलक मुंबईत येत होते आणि मुंबईच्या वेशीवर सुद्धा त्यांना अडवता आलं असतं, आणि त्यानंतर काही ज्या पद्धतीची परवानगी होती, 5,000च्या जवळपास आंदोलकांची परवानगी होती, त्या पद्धतीने ते आंदोलक सोडण्यात आले होते का, की सरसकट हे सगळे आंदोलक पुढे मुंबईच्या वेशीमध्ये आत आलेले पाहायला मिळाले. आणि त्यानंतर ही वाहतूक कोंडी झाली आणि त्यानंतर सगळी मुंबईची खरं तर लाईफलाईन बिघडलेली आपल्याला पाहायला मिळाली. आणि यामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात हे आंदोलक आले, आणि ज्यावेळेस आझाद मैदानामध्ये हे आंदोलन होतं आणि त्या आझाद मैदानामध्ये आंदोलन असताना फक्त जिथे उपोषण सुरू आहे त्या उपोषणाच्या ठिकाणी टेंट बांधण्यात आला होता, जिथे मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू तिथे. मग इतरत्र जर तुम्हाला 5,000च्या जवळपासची लोक आंदोलक येणारे माहीत होतं, तर तुम्ही ती व्यवस्था का नाही केली, त्यांच्या स्वच्छतेची व्यवस्था का नाही केली, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था का नाही केली, या सगळ्या गोष्टी, हे सगळे प्रश्न जे आहेत ते आता समोर येताना यामध्ये पाहायला मिळतात. खरं तर आता या सगळ्या संदर्भात राज्य सरकार काय उत्तर देते हे सुद्धा महत्वाचं असणार आहे. मात्र एक गोष्ट नक्की महत्वाची, कारण की पाऊस सुद्धा पडत होता आणि अशामध्ये पाऊस पडताना हे सगळ्या आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा आसरा घेतला. खरं तर ते आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे हेरिटेज बिल्डिंग आहे, हे सगळं हेरिटेजमध्ये येतं. त्यामुळे अशा पद्धतीने तिथे जाणं आणि तिथे राहणं हे सुद्धा तिकडे मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालं. कारण की मोठी गर्दी या स्थानकाच्या क्षमतेपेक्षा जास्त त्या ठिकाणी आलेली पाहायला मिळाली. त्यामुळे तोही ताण तिकडच्या रेल्वे पोलीस असतील, स्थानिक पोलीस असतील, प्रशासन असेल, रेल्वे प्रशासन असेल, त्यांच्यावर सुद्धा वाढला. आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे जे आंदोलक, ज्याप्रमाणे वकिलांचं म्हणणं आहे की पहिल्यांदा हे आंदोलक मुंबईत आले होते, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा दृष्टिकोनातून महत्वाचा प्रश्न सुद्धा हा होता. कारण की रेल्वेने प्रवास करणं आणि रेल्वे स्थानकावर राहणं तिथे, हे सगळं सुद्धा जोखीमेचं काम होतं. नम्रता, खरं तर आता अपडेट आलेली आहे कोर्टाची, पुढची अपडेट आलेली आहे, आपण त्याकडे वळूया. खरं तर 31 मेला आम्ही पहिला अर्ज केला आणि 25 जुलैला दुसरा अर्ज केलेला आहे, आणि त्यानंतर आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक केली. मात्र आम्हाला गाड्या पार्क करायला जागा दिली नाही. आता तुम्ही म्हणू शकत नाही की पूर्वकल्पना दिली नाही, अशी आंदोलकांची भूमिका, आंदोलन कर्त्यांची भूमिका खरं तर आहे. जसं मी आता थोड्या वेळापूर्वी म्हटलं की जर एवढी लोक येणार होती तर पार्किंगच्या व्यवस्थेचं काय, तोच मुद्दा इथे न्यायालयात उपस्थित करण्यात आला की 31 मेला पहिला अर्ज केला आणि 25 जुलैला दुसरा अर्ज केला. आंदोलन होतंय सप्टेंबर महिन्यात, अर्ज केलेत मे आणि जुलै महिन्यात. पुढे त्यांचं असं म्हणणं आहे की ती जागा सत्याग्रहासाठी आहे का, तर हो, 5,000 लोकांना परवानगी मी होती का, थोडंसं तर हो. थांबवते तुला.